सब्सक्राइब कीजिए शब्द सम्राट न्यूज चैनल को और बेल आइकन को भी दबाइए लेटेस्ट न्यूज सबसे पहले देखने के लिए। सदर काल रात्री दिलेल्या निर्देशांमुळे सद्यस्थितीबाबत सर्व जिल्हानिहाय व नगर परिषद निहाय आढावा घेण्यात आलेला आहे। त्यामध्ये आता राज्य निवडणूक आयोगामार्फत जे निर्देश प्राप्त होतील की ज्या प्रकरणांमध्ये कुठेही अपील पेंडिंग नाही किंवा अपील प्राप्त झाल्या अपीलाचे निर्णय झाल्यापासून जसं की आपल्याच केसमध्ये आहे की जे अपीलार्थी होते नगराध्यक्ष पदाच्या अर्ज अवैध करण्याबाबत गेलेले त्या संबंधितांनी दिनांक 25 रोजी उमेदवारी त्यांची मागे घेतलेली आहे। तर अशा प्रकरणांमध्ये काय करावं याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून मार्गदर्शन घेण्यात येत आहे व त्याबाबत जे निर्देश प्राप्त होतील त्याची सविस्तर माहिती आपणास देण्यात येईल। हो यस आज आम्ही आपला अहवाल पाठवतोय की जे आपले 13 न्यायालयीन प्रकरण होते त्या 13 न्यायालयीन प्रकरणाची सद्यस्थिती राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करण्यात येत आहे व त्याप्रमाणे जो अहवाल सादर होईल त्यावर राज्य निवडणूक आयोगाकडून स्पेसिफिक अंबरनाथ नगर परिषदेच्या बाबतीत जे निर्देश प्राप्त होतील ते आपणा सर्वांना कळविण्यात येईल। काय करावं स्पेसिफिक असं कुठलीही निवडणूक थांबवली किंवा असे कुठलेही निर्देश नाहीये। तसेच स्थगित केली किंवा 20 तारखेला घेण्याबाबत हे अहवाल ज्यावेळी आपले तिथं सबमिट होतील म्हणजे केस वाईज, कारण जनरली त्याच्यामध्ये असं स्पेसिफिक अंबरनाथ नगर परिषदची निवडणूक स्थगित किंवा तसा अर्थ जशाच तसा घेतला गेला तर ती पुढे जाईल। मात्र आपली परिस्थिती अशी आहे की आपल्या प्रकरणामध्ये जे अपीलार्थी होते अपील पण निकाली निघालेला असून सदरील अपीलार्थींनी त्यांचं म्हणजे उमेदवारी अर्ज पण मागे घेतलेला आहे। आता कालचे जे पत्र आलेलं आहे राज्य निवडणूक आयोगाचं ते संपूर्ण राज्याकरता आहे, त्याच्यामुळं स्पेसिफिक केस आपण की आज दुपारीच 12 वाजता राज्य निवडणूक आयोगाने याबाबत एक VC घेतलेली आहे। त्यामध्ये सदरील परिस्थिती आम्ही राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून पण दिलेली आहे। तिकडून जे निर्देश प्राप्त होतील ते आपणास कळविण्यात येतील। अवैध केला त्यामुळे सदरील उमेदवार न्यायालयात गेला असेल, न्यायालयानं जर त्याचं नामनिर्देशन वैध करून त्याला नंतर समावेश करण्याबाबत आदेश दिले असतील तर अशा केसेसमध्ये त्यांना 3 दिवस विड्रॉलसाठी संधी द्यावी असा अर्थ सुरुवातीच्या पॅराग्राफ मधून येतो। मात्र आपल्या केसमधली परिस्थिती अशी आहे की ज्या उमेदवारांनी अपील केलं होतं त्या उमेदवारांनी स्वतःचं अपील म्हणजे अपील फेटाळलं जरी असलं तरी स्वतःची उमेदवारी मागे घेतलेली आहे। तर त्या स्पेसिफिक केस वाईज आपण अहवाल सादर केलेला आहे आणि जोपर्यंत त्यांच्याकडून निर्देश कोणतेही स्पष्टपणे येत नाहीत तोपर्यंत आपणाला तसे स्पष्ट निर्देश आम्ही सांगू शकत नाही। या निर्णयामध्ये संदिग्धता आहे, उमेदवारांनी काय करावं, उमेदवारांनी करावं काय विड्रॉल केलेले किती दिवस झाले त्याचा ऑलरेडी तुम्ही रिपोर्ट दिलेला ना आयोगाला। विड्रॉलचं अर्थ नाही झालं ना 25 लाख झालं, मग तोपर्यंत 29 लाख कसं काय GR निघाला, ही पण संदिग्धच आहे ना। आणि तुम्ही सांगा की बॅलेट मतपत्रिका सिलिंगचा प्रोग्राम आहे तो पूर्ण झाला त्याबाबतची माहिती उमेदवार प्रतिनिधी आहे का नाही, बॅलेट युनिट्स वगैरे काय त्याचं माहिती दिली का कोणाला? दिलेलीच आहे ना। नाही आम्हाला माहितीच नाही मिळाली। सर्वांना पत्र दिली का कुठल्या आपल्या शिवसेनेचं कोणी आलं होतं का? आलं होतं निवडणूक प्रतिनिधी विचारून काय करणार आम्हाला व्यक्ती जोपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडून स्पष्टपणे निर्देश येत नाहीत तोपर्यंत आम्ही ती स्पष्टता देऊ शकत नाही। त्यामुळेच आज राज्य निवडणूक आयोगानं आज उशिराने
आज उशिराने का असे ना राज्य निवडणूक आयोग याबाबत निर्णय घेणार आहे आणि आजच तो निर्णय कळवला जाणार आहे. उद्यापर्यंत हा निर्णय निश्चितच ढकलला जाणार नाही. त्यामुळे आपण सर्वांनी अधिकृत जी माहिती आहे त्यासाठी थोडासा वेळ द्यावा प्रशासनाला अशी सगळ्यांना विनंती आहे. जोपर्यंत अधिकृतरित्या राज्य निवडणूक आयोगाकडनं कुठलीही सूचना प्राप्त होत नाही तोपर्यंत निवडणूक निर्णय कार्यालयाकडनं सगळ्यांना आवाहन आहे की निवडणूक प्रक्रियेतली जी काही प्रक्रिया आपण करणं अपेक्षित आहे ती सर्वांनी करत राहावी. आमचं निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सुद्धा 2 तारखेच्या मतदानाच्या दृष्टीने जी काही पूर्वतयारी करायची आहे ते करत आहे. अधिकृतरित्या माहिती मिळाल्यानंतरच याच्याबद्दलचा संभ्रम दूर होईल. पण तुमची प्रक्रिया आमची कोणतीही प्रक्रिया आम्ही थांबवलेली नाही. 2 तारखेला मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी जी काही पूर्वतयारी करायची आहे ते निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सध्याही करत आहे. अंमरनाथच्या पक्षाला किंवा पत्रकारांना एखादी प्रक्रिया थांबवा अशा तऱ्हेने लेखी आदेश देण्यात आलेले आहेत का? अजिबात नाही साहेब. पोस्टल मतदान नगरपालिकेमध्ये प्रक्रिया थांबली होती. आम्हाला जे प्रतिनिधी पाहिजे त्याचे भाव होते. बाकी अजून काय कामावर ना आम्हाला आमचा प्रचार थांबवणं का रॅलीचं परमिशन थांबवलं अशा कोणत्याही सूचना निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाकडे दिलेल्या नाहीयेत. ज्यांना कुणाला परवानगीसाठी अर्ज करायचे आहे त्यांच्यासाठी सिंगल विंडो सिस्टीमचे कर्मचारी आणि अधिकारी नियुक्त आहेत. त्यांनी ते अर्ज दाखल करावेत. आज रात्री उशिरापर्यंत ते अर्ज स्वीकारले जातील. सर कुठलाही अर्ज घेतलेला आहे बंद हे संभ्रम जो नागरिकांमध्ये किंवा जे टीव्हीवर वगैरे ज्या काही न्यूज येतात त्यामुळे ती संदिग्धता निर्माण काही जणांमध्ये झाली होती. परंतु आमच्याकडून ती स्पष्टता पूर्वीच दिलेली आहे आणि माहितीनुसार जवळपास 43 हे वोटिंग पण झालेलं आहे पोस्टलचं. राहिलेल्यांचंही उद्या पण घेण्यात येत आहे. काही अडचण साहेब निवडणूक प्रतिनिधी म्हणून आहे म्हणा त्याही नेमणुकाबाबतची प्रक्रिया असेल, प्रचारासाठीच्या परवानग्या असतील, ही सर्व प्रक्रिया सुरू आहे. काय आहे आपल्या नियमावलीच्या पुस्तकामध्ये एखाद्या अशा उमेदवाराने अर्ज माघारी घेतला परंतु नंतर सुद्धा निकाली निघाली. तरतूद काय आहे की एखाद्या प्रकरणात म्हणजे उमेदवारी अर्ज वैध अवैध ठरविले की 3 दिवसात अपील करण्याची तरतूद आहे. अपील झाल्यानंतर अपीलाचा निर्णय झाल्यापासून 3 दिवस त्यांना मग आमचे उमेदवार आहेत त्यांना तो प्रॉब्लेम होणार आहे. आज सगळे प्रत्येक न्यायालयीन प्रकरणांची सविस्तर माहिती आपणास दिलेली आहे. त्याचबाबत प्राप्त परिस्थितीत जो काही नगर परिषद अंबरनाथची परिस्थिती आहे त्याबाबतचा सविस्तर अहवाल राज्य निवडणूक आयोगाकडे सादर पण करण्यात आलेला आहे. तिकडून जे निर्देश प्राप्त होतील त्याप्रमाणे पुढील प्रक्रिया करण्यात येईल. कधीपर्यंत निर्णय येईल तर कसं आहे ना केलेला आहे की आम्ही 6 जागा स्थगिती दिलेली आहे. बाकीच्या जागेवर आता जरी आता थोडस ऑफ द रेकॉर्ड सांगू का कारण दिवस खूप कमी राहिलेले आहे. आयोग तेच सांगतोय की जशी संदिग्धता आपल्यामध्ये आहे तीच संदिग्धता आहे की स्पेसिफिक त्यामुळेच आपला अहवाल आपण सादर केलेला आहे. जे निर्देश आयोगाकडून प्राप्त होतील किंवा अंबरनाथ नगर परिषदेच्या बाबतीत नगराध्यक्षाचा विषय आहे की जसं काय फक्त सदस्य पदाकरिताचे जर परिस्थिती असेल तर त्या प्रभागातील त्या जागेची निवडणूक प्रक्रिया म्हणजे नव्याने म्हणजे थोडक्यात पुढील म्हणजे पोस्टपोन करण्यात आलेली आहे. तुम्ही 2 तारखेलाच घ्या. मग तो अन्याय आहे का नाही आजच्या